जनाक्रोश महिला संमेलन पार पडल्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले आपण पाहूया। झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जाग करता येत नाही। हे झोपेचं सोंग घेऊन बसलेले जे काही लांडगे आहेत, ज्यांना या ठिकाणी महिलांचं आरक्षण नको आहे, त्यांना हे माहिती आहे, अरे 2023 साली महिला आरक्षणाचं विधेयक आलं, त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे, आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार। मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला। मला सगळ्यात जास्त दुःख होतं त्या महिला खासदारांचं, ज्यांनी याला विरोध केला। तुम्ही सुधारणांचा इतिहास बघा। सुधारणांचा इतिहास करताना ज्यावेळी महिला संघर्ष करत होत्या, त्याही कालामध्ये काही अशा महिला होत्या ज्या सुधारणांना विरोध करत होत्या। त्याच मांदियाळीतल्या काही महिला या लोकसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या, ज्यांनी याचा विरोध केला। एक मोर्चा काढून शांत बसलो तर महिलांना न्याय मिळणार नाही। आणि जर या 150 लोकांना या ठिकाणी लक्षात आलं की महिलांना आपण दाबू शकतो, एक खेळी त्यांनी यशस्वी केली आहे, पण या खेळीनंतर जर आपण आग लावली नाही तर हे प्रत्येक वेळी महिलांना अशाच प्रकारे दाबत राहतील। हे कधीच महिलांचा विकास होऊ देणार नाही। आणि म्हणून प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आग जागृत करण्याकरता मैदानामध्ये उतरण्याची हीच ती वेळ आहे, हीच ती वेळ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।